रोज सकाळ संध्याकाळ काय जेवण बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडत असतो आणि हा प्रश्न ना राष्ट्रीय प्रश्न जरी घोषित करून दिला ना तरी काही हरकत नाही. कारण प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न रोजच पडत असतो. खास करून रात्रीच्या जेवणाचा प्रश्न जास्त पडतो कारण प्रत्येकाला वाटतं की रात्री म्हणजे लाईट जेवण पाहिजे, जास्त हेवी जेवण नको. तर मग रोज रोज बनवावं तरी काय असं आपण विचार करत असतो. तर चला आजचा तर माझा प्रश्न सुटलेला आहे. मी ना म्हणजे पहिल्या दिवशीच मूग वगैरे भिजवून ठेवलेले होते आणि त्यांचे मी डोसे बनवून घेणार आहे. तर मूग मी ना मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरं वगैरे सगळं मी बारीक करून घेते आणि त्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण बनवून घेते. छान लागतात. मुलंही खूप छान खाऊन घेतात आणि हेल्दी देखील असतं. त्यामुळे मग आठवड्यातून एकदा बनवायला काही हरकत नसते. तर हाय हॅलो, मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हनिंगचं रुटीन शेअर करणार आहे आणि भरपूर दिवसानंतर मी लाँग व्हिडिओ शेअर करते भरपूर दिवस म्हणजे एकही व्हिडिओ मी अपलोड केलाच नाही. लाँग शॉर्टच अपलोड करत होती. कारण सध्या ना खूप बिझी असं रुटीन चालू होतं माझं आणि त्यामध्ये ना व्हिडिओ बनवून एडिट करणं होतच नव्हतं. म्हणजे वेळच मिळत नव्हता. त्यामुळे भरपूर दिवसापासून मग मी लाँग व्हिडिओ अपलोडच केला नाही. तर हे बघा इथं ना मी मूग मस्त असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्येच सगळं म्हणजे मिक्स करून घेतलं. मीठ, मिरची वगैरे सगळं आणि ते आता मी एका याच्यामध्ये काढून घेते. तर मी ना पहिले थोडेसेच ट्राय केले होते. म्हटलं बनवून बघूया मुलं खातात की नाही. तर त्यामुळे थोडेसे केले तर सगळ्यांनी आवडीने 2-2 ऐवजी 3-3, 4-4 खाल्ले. त्यामुळे मग मला पुन्हा अजून एकदा हे बनवावं लागणार आहे. इतके छान बनले होते. आणि मेन म्हणजे मुलंही खाऊन घेतात. उसळ बनवण्यापेक्षा हे मला म्हणजे चांगलं वाटतं डोसे वगैरे बनवणं. कारण उसळ खायला खूप नखरे करतात मुलं. तर त्यामुळे मी असे डोसे बनवून घेते. अधूनमधून बनवत असते. आठवड्यातून एकदा जरी नाही झालं ना, तरी 15 दिवसातून एकदा बनवून घेत असते. कारण आता हिवाळ्यामध्ये ना, आपण जे डाळ तांदूळचे बनवतो डोसे, तर ते पीठ व्यवस्थित असं फर्मेंट होत नाही. त्यामुळे ते काही नीट बनत नाही. तर याला काही तसं टेन्शन नसतं. त्यामुळे हे आपण लगेचच बनवू शकतो. तर हे हिवाळ्यात बनवायला खूप म्हणजे बेस्ट ऑप्शन वाटतं मला. तर हे बघा इथं मी छान असा हा डोसा बनवून घेतला. मी पहिले छोटाच बनवलेला आहे. तवा वगैरे व्यवस्थित तापल्यानंतर मग दुसरा थोडा मोठा बनवेन आणि याचं जे बॅटर असतं ना, ते जास्त पातळ पण आणि जास्त घट्ट पण चालत नाही. नाहीतर तो काही नीट बनत नाही मग डोसा. त्यामुळे ते व्यवस्थित बनवावं लागतं. आणि हे डोसे ना लो टू मिडियम हीटवरच आपल्याला शिजवून घ्यायचे असतात. कारण हे पटकन असे म्हणजे शिजत नाही. आपण जर फुल गॅस केला ना, मग ते जास्त लालसर होऊन जातात एका साईडनं आणि असे वरती असे थोडे कच्चेसारखे राहून जातात. त्यामुळे मिडियम गॅसवरच शिजवायचे असतात. तर इथं मी डोसे बनवायला सुरुवात करण्याच्या अगोदरच चटणी वगैरे बनवून घेतली होती शेंगदाणे भाजून. तर चटणी तर रेडीच आहे. तर मी आता इथं पटापट डोसे बनवून घेते आणि मुलांना खायला देणार आहे. तर यांना मी बोलत होती, की तुम्ही टेस्ट करून सांगा नमक वगैरे बरोबर आहे का? मग त्यांना मी ते एक जो पहिला डोसा बनवला होता ना, तो त्यांना दिला आणि आता मुलांसाठी पटापट बनवून घेते. जेव्हा मी असे डोसे किंवा पराठे बनवते ना, तर तेव्हा मी अगोदर मुलांना जेवणाला बसवून देते. भाजी, चपाती किंवा खिचडी वगैरे असली तर तेव्हा आम्ही चौघं पण सोबतच बसतो. पण हे डोसे किंवा पराठे असं आहे ना गरम-गरमच छान लागतात म्हणून पहिले आम्ही मुलांना बसवतो जेवणला आणि त्यानंतर मग आम्ही दोघं बसतो. तसं तर मी भाऊजींना पण सांगते, की तुम्ही पण बसून घ्या, गरम-गरम खाऊन घ्या. पण ते काही ऐकत नाही. ते बोलतात, की सोबतच बसू. त्यामुळे मग आम्ही दोघं सोबत बसतो. तर हे बघा इथं ना मी पुन्हा अजून दुसरे मूग बारीक करून घेतले होते. तेवढं ह्याच्यावर काही झालं नव्हतं. तर जेवण वगैरे केलं आणि आता घेतलेलं आहे किचन आवरायला आणि संध्याकाळीच सगळं किचन वगैरे आवरून ठेवावं लागतं. कारण सकाळी मुलांचं स्कूल असतं. सकाळी पुन्हा म्हणजे उठल्याबरोबर मुलांचा टिफिन तयार करावा लागतो ना, त्यामुळे मग रात्री जर स्वच्छ करून ठेवलेलं असलं, की सकाळची कामं पटापट होतात. तर हे बघा इथं मी पहिले जो काही सामान मी यूज केलेला होता ना, तो कापडने पहिले स्वच्छ म्हणजे पुसून घेतला आणि त्यानंतर किचन ओटा वगैरे पुसून घेते तर अशा ह्या काही छोट्या-छोट्या सवयी ना आपल्याला असायलाच पाहिजे. कारण मग आपलं किचन नेहमी स्वच्छ दिसतं आणि किचन ओट्यावर असा जास्त पसारा पण होत नाही. आणि मला ना म्हणजे पहिलेपासूनच म्हणजे दिवसाला नाही पण रात्री असं व्यवस्थित अगदी म्हणजे क्लीन करून घेते मी किचन. कारण रात्रीचंच जास्त किडे-मकोडे होत असतात किचनमध्ये.
जसं की कॉकरोच, मुंग्या वगैरे असे होत असतात. तर आपण जर व्यवस्थित असं हे क्लीन केलं ना, मग ते होत नाहीत आणि किचन आपलं नेहमी स्वच्छ पण दिसतं आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्याला किचन जर स्वच्छ दिसलं ना, तर आपला मूड फ्रेश राहतो. त्यामुळे सकाळची सुरुवात ही व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून किचन तरी नीट असं क्लीन करूनच झोपायला पाहिजे. तर किचन ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. लगेचच मी आता इथं भांडी वगैरे घासून घेते आणि भांडी वगैरे घासल्यानंतर सकाळचं मुलांच्या टिफिनची जी काही तयारी असते ना, ती करून घेते मी. तर इथं मी आता पहिले पटापट भांडे घासून घेते आणि आज ना मी पिठाचा डब्बा वगैरे देखील घासायला काढलेला होता म्हणून जरा जास्त होती भांडी. त्यामुळे बेसिन पूर्ण फुल भरलेलं होतं. मग घासून भांडे मी नळावर ठेवून घेते आणि त्यानंतर धुवून घेणार. आणि हे बघा इकडे ना म्हणजे इकडेच होतो, की आपल्याकडे पण होतो हा प्रॉब्लेम माहिती नाही. सिलेंडर जेव्हा संपत येतं ना, तर तेव्हा हे हे बघा अशा पद्धतीने भांडी काळी होतात. कुकर, तवा वगैरे असं म्हणजे जसं की चुल्यावर आपण बनवतो ना जेवण, त्याची कशी काळी भांडी होतात, तशी काळी होतात. तर तेच मी यांना दाखवत होती, की हे असं का होतंय? म्हणजे गॅस खराब आहे, की म्हणजे ते गॅसचा जो बर्नर आहे ना, तो खराब आहे, तेच मला कळत नव्हतं. प्रत्येक वेळेस होतंय, असं नाही की ह्याच वेळेस होतंय असं. पण म्हणजे भीती पण वाटते, की एवढं काळं का होतंय असं? मला असं वाटतं त्या गॅसमध्ये मिलावट असेल त्यामुळेच ते असं ब्लॅक होतंय. म्हणजे त्याचं असं धूरसारखं पूर्ण काळं कुट्ट बसतं भांड्याला आणि असं वाटतं की ही भांडी आपण म्हणजे चुल्यावरचीच घासतोय. तुम्हाला दिसत असेल कढईमध्ये किती काळं पाणी निघालेलं होतं तर. तर यांना मी बोलली तर हे बोलले माहिती नाही कशामुळे होतंय, चेक करून बघूया नंतर. तर भांडी वगैरे घासून घेतली मी आता पटापटीत आता धुवून घेणार आहे आणि किचन तर छोटा आहे तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही पाहिलेलं असेल किचन वगैरे केवढं आहे. मी दाखवलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये. तर 2-3 वर्षासाठी आम्हाला म्हणजे जसं क्वार्टर भेटलं तसं ॲडजस्ट करावंच लागतं. परमनंट राहायचं असलं ना माणूस काही ना काही त्याच्यामध्ये जुगाड वगैरे करून चेंज वगैरे करत असतं. पण आपल्याला कसं इथं कायम राहायचं नाही आणि आपण इथं काही चेंजेस जास्त करू पण शकत नाही. कारण हे सरकारी क्वार्टर असतं. त्यामुळे जसं आहे तसंच यूज करावं लागतं. तसं तरी हे क्वार्टर खूप जुने आहेत. म्हणजे इतके जुने आहेत, की भिंतीला जरा जरी पाणी लागलं, की लगेच तिथं असं खराब होते भिंत पूर्ण माती निघायला लागून जाते. तर किचन वगैरे, भांडी वगैरे सगळं माझं आता इथं आवरून झालेलं आहे. आता माझं सगळ्यात शेवटचं काम म्हणजे बदाम आणि किशमिश पाण्यात भिजायला टाकते सकाळी मुलांसाठी. तर रोजचं असंच माझं रात्रीचं हे रुटीन असतं. तर आजचा हा व्हिडिओ मी इथूनच स्टॉप करणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.